सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 106 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. नैनाने तिच्या डॅडीकडे हट्ट केला आणि संग्राम जितेंद्रची नोकरी घालवा असं म्हणाली आणि त्यांनी पुन्हा तुमच्या पायावर नाक रगडलं पाहिजे जॉबसाठी, असं काहीतरी करा असं म्हणाली आणि तिच्या डॅडीनं इंद्राला धमकी दिली. त्याला वाटलं इंद्राची कंपनी छोटी आहे, तो नवा बिझनेसमन आहे, मग काय त्याला धमकी देता येईल आणि सहज चुटकीसरशी स्वतःच्या मनासारखं करून घेता येईल. आणि आता इंद्रानं केला आर्याला फोन, आर्यानं केला अर्जुनला फोन आणि अर्जुननं केला अतुलला आणि म्हणाला तो 1 तासात इंद्राचे कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेणार का? मग अतुल, तुला मी फक्त 15 मिनटं देतोय. तू कपूर इंडस्ट्रीजचे सगळे कॉन्ट्रॅक्ट इंद्राच्या कंपनीला मिळवून दे, म्हणजे कपूर इंडस्ट्रीचे शेअर्स ढासळतील आणि याचं सगळं खापर फुटलं पाहिजे नयनाचे वडील मिस्टर दळवींच्या डोक्यावर. अतुल लागला कामाला. त्यानं सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट वापरले आणि सध्या कोणते कोणते प्रोजेक्ट सुरू आहेत कपूर इंडस्ट्रीजशी आणि कोण कोण बिझनेस पार्टनर आहेत त्याची लिस्ट काढली. त्या सगळ्यांना एक साथ मेसेज पाठवला आणि त्यामध्ये अर्जुनचं नाव टाकलं आणि त्यात लिहिलं होतं सरळ की आत्ताच्या आत्ता कपूर इंडस्ट्रीजसोबत तुमचे जे काही संबंध असतील ते तोडायचे, तिथे जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती परत घ्यायची आणि जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील ते लगेच बंद करायचे. तुमचं एकाही रुपयाचं नुकसान होणार नाही याची गॅरंटी देसाई इंडस्ट्रीजची असेल आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट, सगळे कॉन्ट्रॅक्ट जाधव इंडस्ट्रीजला मिळाले पाहिजेत आणि भविष्यात इन फ्युचर कोणीसुद्धा कपूर कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करणार नाही, असं भलं मोठं लांबलचक मेल टाईप केला आणि त्यात सरळ धमकीच दिली होती की जर असं घडलं नाही पुढच्या 15 मिनिटात तर त्यांची स्पेशल मीटिंग अर्जुन सरांसोबत लावण्यात येईल, असं लिहून फुल स्टॉप दिला होता आणि खाली लिहिलं होतं ऑर्डर बाय अर्जुन देसाई. आणि आता हे मेल बघितले आणि जो तो PA असिस्टंट आपल्या बॉसकडे पळाला आणि म्हणाले बॉस हे बघा देसाई इंडस्ट्रीजकडून मेल आला आहे आणि अर्जुन सरांच्या नावाने आणि यात असं काय लिहिलंय हे तुम्हीच वाचा, असं म्हणून पटापट सगळ्यांनी ते वाचलं आणि स्वतःच्या PAला म्हणाले मग वेळ कसला लावताय, अर्जुन सरांची ऑर्डर आहे ना, मग चला पटकन कामाला लागा. इंद्रा जाधव कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आणि इंद्राकडे कॉन्ट्रॅक्टचा आणि इन्व्हेस्टरचा ओघ वाढू लागला. जो तो कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला आणि पार्टनरशिपचं प्रपोजल देऊ लागला. आता इंद्रा एकटाच होता आणि त्या मुली नशीब जितेंद्र होता, तो अनुभवी होता, त्यामुळे संग्राम नाही म्हणून त्याचं जास्त तारांबळ उडलं नाही आणि अनुभवी जितेंद्रने ते सगळं व्यवस्थित हँडल केलं. एक नाव वाचत असताना जितेंद्र फार आश्चर्यचकित होत होता आणि इंद्राला म्हणाला सर व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अहो हे सगळे तर कपूर इंडस्ट्रीजचे क्लायंट आहेत आणि ते इकडे कशी काय इन्व्हेस्टमेंट करत आहेत. माय गॉड, इट्स मिरॅकल, असं म्हणून जितेंद्र खुश होत होता. इंद्रासुद्धा हसला आणि म्हणाला मिरॅकल नाही जितेंद्र, ही तुझ्या फादर इन लॉला शिक्षा आहे. आणि जितेंद्र काहीच न कळून म्हणाला म्हणजे त्याचा इथे काय संबंध. आणि इंद्रा म्हणाला संबंध आहे जितेंद्र, ते माझ्यावर बर्डन आणत होते तुला आणि संग्रामला जॉबवरून काढून टाकण्यासाठी. मग आता हे प्रकरण मी शांत बसून हँडल करत होतो, त्यांचं नाही ऐकलं, पण आज त्यांनी मला फारच मोठी धमकी दिली की माझे कॉन्ट्रॅक्ट बंद पाडतील. मग मी सुद्धा त्यांचे जसेच्या तसे शब्द पास ऑन केले देसाई इंडस्ट्रीजकडे आणि ते गेले डॅडींच्या कानावर आणि आता हे असं होतंय. आणि जितेंद्र हसून मला सर जे होते ना ते अगदी बरोबर होते. माझ्या सासऱ्याला ना खूप माज आहे कपूर इंडस्ट्रीजमध्ये CEO असल्याचा. आता नक्कीच मिस्टर कपूर त्यांना हाकलून देतील बघाच कंपनीतून. मान्य आहे त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कपूर इंडस्ट्रीजच्या यशामध्ये, पण इतकं सगळं नुकसान केल्यानंतर आणि मिस्टर कपूर रस्त्यावर आल्यानंतर
त्यांना तरी कशाला जॉबवर ठेवतील. आणि इंद्रा म्हणाला, लेट्स सी, पण सध्या तरी एक करूया, या सगळ्यांना मेल करून कळव की आपण मीटिंग करतोय, तेही एक साथ सगळ्यांसोबत. आणि आता इकडे कपूर इंडस्ट्रीजमध्ये धडाधड इन्व्हेस्टमेंट काढून घेतोय आणि कॉन्ट्रॅक्ट तुमच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करतोय असे मेल आले. आणि यामध्ये कोणतंही कारण लिहिलेलं नव्हतं. आणि असं विदाऊट रिझन सगळे लोक आपल्याला का सोडून जातात हे मिस्टर कपूरला कळेना. मिस्टर दळवी, नयनाचे डॅडी, ते मात्र इंद्राचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊन मला कधी फोन येतोय की इंद्रा रस्त्यावर आलाय, इंद्रा कधी माझी माफी मागेल याची वाट बघत होते आणि सतत फोनकडे बघायचे. पण आता थोड्याच वेळात त्यांचा फोन वाजला. त्यानं घाईघाईत बघितला आणि तो फोन इंद्राचा नसून मिस्टर कपूरचा होता. आणि ते मिस्टर दळवीला ओरडून म्हणाले, मिस्टर दळवी, हे काय चाललंय आपल्या ऑफिसमध्ये? तुम्ही काही झोपा काढत आहे का? तुम्ही माझ्या केबिनमध्ये पटकन या. आता अख्ख्या ऑफिसमध्ये नुसती धावपळ सुरू होती आणि आग लागल्यासारखं अख्खं ऑफिस सतर्क झालं होतं. मिस्टर दळवी आरामात बसला होता त्याच्या ऑफिसमध्ये, पण आता कपूरच्या केबिनमध्ये पळाला आणि मे आय कम इन सर असं म्हणाला. आणि मिस्टर कपूरने सगळे कागद त्याच्यासमोर टाकले आणि म्हणाला, वाचा हे काय आहे? आपली कंपनी फक्त 15 मिनिटात रोडवर कशी आली याचं उत्तर द्या मला. इथे मी फिनिश होतोय. ही चूक कोणी केली आणि कशी केली मला कळेल का? आणि मिस्टर दळवी आता चक्रावले. ते सगळं वाचलं आणि म्हणाले, सर, हे कसं शक्य आहे? या सगळ्यांसोबत आपलं रिलेशन खूप चांगलं आहे. मी सगळ्यांना खूप गोड बोलून जपून ठेवलंय सर. मग हे सगळे अचानक आपल्याला सोडून का जात आहेत याचं मला काहीच उत्तर माहीत नाही सर, असं म्हणून दळवीसुद्धा चक्रावले. आणि मिस्टर कपूर चिडून म्हणाले, ते तुम्ही मला विचारताय? या कंपनीचं CEO कोण आहे? तुम्ही. मग तुम्ही याचं उत्तर शोधा आणि मला सांगा. आणि मिस्टर दळवी, एक लक्षात ठेवा, या कंपनीच्या यशाला जितके तुम्ही जबाबदार आहात म्हणून तुमचं कौतुक होतं, तितकंच याच्या अपयशाला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात. कारण तुम्ही कंपनीचे लीडर आहात. सगळ्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात. आणि आता मला कळेल का हे सगळं कसं झालं? दळवी आता घाबरले आणि म्हणाले, सॉरी सर, पण मला काहीच कळत नाही की हा काय प्रकार आहे. आणि आता इकडे नयनाला धीर धरवत नव्हता. तिला तर फार घाई झाली होती जितेंद्र आणि संग्रामची नोकरी गेली हे ऐकण्याची. आणि थोडासाच वाट बघून तिला धीर धरवेना आणि तिनं तिच्या डॅडीला फोन केला आणि म्हणाले, डॅडी, मी सांगितलेलं काम झालं का? तुम्ही जितेंद्र आणि संग्रामला जॉबवरून काढून टाकायला सांगितलं का? आणि मिस्टर दळवी म्हणाले, नयना, तुला मी नंतर बोलतो. आणि त्यांनी फोन ठेवला. आणि मिस्टर कपूर चिडून म्हणाले, तुम्ही मुलीसोबत कसल्या गप्पा मारताय? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि तुमच्यासाठी हे शोधणं काही अवघड नाही की हे झालंच कसं. मी सुद्धा माझ्या परीने चौकशी करतो. मिस्टर दळवींना आता खरंच काही कळत नव्हतं. हे सगळं कुठून कसं झालं आणि सुरुवात कुठून झाली? आणि तो त्याच्या मेंदूवर जोर देऊन विचारच करत होता. आणि मग त्याला आठवलं आणि तो म्हणाला, एक मिनिट सर, मी जितेंद्र जिथं नोकरी करतो त्या कंपनीच्या ओनरला त्याला कामावरून काढून टाक अशी धमकी दिली होती. त्याचाच हा परिणाम नसेल ना? पण तो माणूस तर नवीनच बिझनेसमध्ये आलाय, इंद्रा जाधव, तो हे सगळं कसं करू शकतो? आणि मिस्टर कपूर म्हणाले, हो, बहुतेक त्यानंच हे केलं असेल. आपले सगळे इन्व्हेस्टर आणि बिझनेस पार्टनर त्याच्याच कंपनीमध्ये जात आहेत. याचाच अर्थ तो दिसतो इतका साधा नाही. नक्कीच त्याच्यामागे खूप मोठी पॉवर आहे. पण कशी, कुठून त्यामागे पॉवर आहे हे शोधलं पाहिजे. आणि मिस्टर कपूरने त्यांचे कॉन्टॅक्ट वापरले आणि इंद्रा जाधवविषयी माहिती काढायला सांगितली. आणि पुढच्या काही मिनिटातच त्याच्यासमोर माहिती आली. आणि समोरून व्यक्ती बोलत म्हणाली, सर, इंद्रा जाधवची बायको देसाई इंडस्ट्रीजची लीडर आहे, CEO आहे आणि तिच्या हातात खूप काही आहे. आणि आता मिस्टर कपूर चक्रावले आणि म्हणाले, व्हॉट? म्हणजे आर्या देसाई उर्फ आर्या जाधव? ओ माय गॉड, ही इंद्रा जाधवची बायको आणि इंद्रा जाधव अर्जुन सरांचा जावई.
आणि आता मिस्टर कपूरनं शेवटचं वाक्य उच्चारलं खूप मोठ्यानं आणि ते ऐकलं दळवीनं. आणि त्याला कळलं की इंदिरा जाधव अर्जुन देसाईचा जावई आहे. आणि दळवीला घाम फुटायला लागला. आणि आपण कोणाला धमकी दिली आणि त्याचा इतका मोठा परिणाम झाला हे त्याच्या लक्षात आलं. आणि नक्कीच अर्जुन सरांनी या मॅटरमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याशिवाय इतकी सगळी प्रोसेस इतक्या कमी वेळात होणं शक्य नव्हतं. आणि मिस्टर कपूरने आता फोन ठेवला आणि दळवीला खूप म्हणजे खूप ओरडले आणि म्हणाले, तुम्ही तुमचं पर्सनल गोष्टी बिझनेसमध्ये का आणल्या? इतक्या वर्षाची तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणाचं काम सगळं खड्ड्यात गेलं मिस्टर दळवी. आणि आता तुम्ही 1 मिनिटसुद्धा इथं थांबायचं नाही. मी तुम्हाला आत्ताच्या आता या पोझिशनवरून हटवतोय आणि या पोझिशनला आणि माझ्या कंपनीला सावरणारा CEO नेमतोय. आता मीडिया इथे येईल आणि आम्हाला जाब विचारतील आणि या पराभवाचं कारण काय सांगायचं ते मी बघतो. तुम्ही इथून निघा आणि तुमच्या टर्मिनेशनची सुद्धा मी सोय करतो. आणि आता ही बातमी मीच देतो मीडियाला, असं दळवी चक्रावले आणि घाबरून माफी मागत म्हणाले, सर असं करू नका सर, प्लीज. झालं गेलं विसरून जा आणि असं जर झालं तर मी संपून जाईन सर, प्लीज. आणि मिस्टर कपूर म्हणाले, तुम्ही पर्सनल लाईफ बिझनेस लाईफसोबत कम्पेअर का केली? आणि इथेच तुम्ही चुकला. सुरुवात तुम्ही केली आणि शेवट अर्जुन सरांनी केला. तुम्हाला ना काडीची अक्कल नाही मिस्टर दळवी, असे मिस्टर कपूर खूप खूप बोलत होते. आणि ते सुद्धा अख्ख्या स्टाफसमोर. आणि मिस्टर दळवीची सगळी इतकी वर्ष कमावलेली इज्जत रुबाब सगळा निघून पडला. आणि मिस्टर दळवी म्हणाले, सर प्लीज गिव्ह मी अ लास्ट चान्स, मी सगळं ठीक करतो. आणि मिस्टर कपूर म्हणाले, आता काय कराल तुम्ही? जे करायचं ते तुम्ही केलं. मला तुम्ही रस्त्यावर आणलं, त्यामुळे तुम्हीसुद्धा रस्त्यावर येणार. तुम्हालासुद्धा या वयात कुठेच जॉब मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि माझी कंपनी बुडवून निघालात मग तर कुठेच जॉब नाही मिळणार. आणि अशा फेल्युअर CEOला कोणीच जॉबवर ठेवणार नाही. आणि मिस्टर दळवी म्हणाले, सॉरी सर, पण मी इंदिरा जाधवची माफी मागतो. मी त्यांच्या मिसेसची, अर्जुन सरांची सुद्धा माफी मागतो. पण प्लीज मला इथेच राहू द्या. सर माझं अख्खं आयुष्य गेलं या कंपनीत. माझी एवढी चूक मला माफ करा. आणि मिस्टर कपूर डोकं पकडून बसले आणि म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला शेवटचा चान्स देतोय. काय करायचं ते करा. आणि आता मिस्टर दळवींनी इंदिराला भेटायचं म्हणजेच त्याच्या PAला फोन करावा लागेल ना, म्हणजेच संग्रामला. आणि त्यांनी संग्रामला फोन लावला आणि संग्रामनं फोन घेतला आणि म्हणाला, येस स्पीकिंग. आणि दळवी म्हणाले, संग्राम बेटा, इंदिरा जाधव सरांसोबत मीटिंग लाव ना माझी. आणि संग्राम म्हणाला, का, कशासाठी? आणि दळवी चेहरा लटकवून म्हणाले, ते नंतर सांगतो पण प्लीज. आणि संग्राम म्हणाला, मी 3-4 दिवस सुट्टीवर आहे, तर तिथे जितेंद्र दादा आहे, तुम्ही त्याला कॉल करा. आणि आता मिस्टर दळवीनं झक मारत जितेंद्रला कॉल केला. ज्याला तुझी नोकरीच घालवतो अशी धमकी देत होता त्याला कॉल केला आणि मान खाली घालून म्हणाला, जितेंद्र बेटा प्लीज इंदिरा सरांसोबत मीटिंग फिक्स कर ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि आता कशाचं काय, इंदिरा इतका पॅक झाला होता या सगळ्या कॉन्ट्रॅक्टमुळे की त्याचं डोकं वर निघणार नव्हतं. आणि जितेंद्रने आता इंदिराचं शेड्यूल बघितलं आणि म्हणाला, सॉरी सर, इतक्यात एकही डेट शिल्लक नाही, तुम्ही 15 दिवसांनी कॉल करा. एक्सक्यूज मी, वी आर सो बिझी, असं म्हणून जितेंद्रने फोन ठेवून दिला. आणि मग इतक्यात सगळे लोणावळ्याला इकडे पोहोचले सुद्धा होते. मधू खाली उतरली, संग्रामही खाली उतरला. आणि संग्रामनं जितेंद्रला फोन लावला आणि मला, दादा वहिनीचे वडील कशासाठी फोन करत होते? आणि जितेंद्र फार फार खुश होऊन म्हणाला, यार संग्राम काय सांगू तुला, इथे ना कॉन्ट्रॅक्टची बरसात होते आणि मला वाटतं तुला सुट्टी कॅन्सल करावी लागेल कारण खूप काम वाढलं आहे आणि आता आपली कंपनी खूप पळणार आहे बघ आणि खूप प्रगती होणार. आणि अशा प्रकारे जितेंद्रने मिस्टर दळवीचा सगळा किस्सा सांगितला आणि ते ऐकून संग्रामला काय करावं काय नाही असं झालं. इतका इतका खुश झाला, त्याला काय करावं कळेना. आणि त्यानं सरळ समोर उभं असलेल्या मधूला घट्ट घट्ट अगदी घट्ट मिठी मारली
अँड आय एम सो हॅपी म्हणून हसत होता. आणि त्याचा तो आनंद बघून सगळे एक्साईट तर झाले होतेच आणि नक्की मॅटर काय आहे हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. पण बिचारी मधू मात्र त्याच्या भक्कम मिठीमध्ये दाबून गेली होती आणि लाजून चूर झाली होती. आणि आता इंद्राकडे ऑर्डर जास्त झाले असतील म्हणून अतुलनं त्याला फोन केला आणि म्हणाला, इंद्रा बेटा, आता एक काम कर, उद्याच्या उद्या ॲडव्हर्टाईज दे आणि नवीन वर्करची भरती काढ. सगळे कॉन्ट्रॅक्ट आले ना तुझ्याकडे मिस्टर कपूरचे, तसेच सगळे वर्करसुद्धा तुझ्याकडे येतील, कारण त्या कंपनीत त्यांना काहीच काम नाही. आणि इंद्रा हसून मला, येस अंकल अँड थँक्यू सो मच, तुम्ही तर कमालच केलीत. आणि अतुल हसून म्हणाला, नो नो सन इन लॉ, ये कमाल मेरा नहीं, ये कमाल उस नाम का है जो बेमिसाल है, द अर्जुन. सिर्फ नाम ही काफी है. जसं गॉडचं नाव घेतलं की बुडणारं जहाज वाचतं, तसं बिझनेसमधल्या गॉडचं नाव घेतलं म्हणजेच अर्जुनचं नाव घेतलं की ते बिझनेसमध्ये बुडणारं जहाज वाचतात आणि भली भली मोठी जहाजं बुडतात. आता कपूर नावाचं जहाज बुडणार म्हणजे बुडणार, कारण अर्जुनशी पंगा म्हणजेच विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि इथे तर अर्जुनची प्रिन्सेस, अर्जुनचा जावई आणि माझा होणारा जावई या सगळ्यांशी पंगा घेतलाय या दळवीनं, आणि त्याचा विनाश निश्चित आहे असं म्हणून अतुलनं फोन ठेवला. आणि बघता बघता कपूर इंडस्ट्रीचे शेअर्स ढासळले आणि सगळ्या मीडियामध्ये हाहाकार उडाला. आता संध्याकाळ झाली, ऑफिस उशिरा सुटलं. जितेंद्रची हालत पूर्ण खराब झाली होती काम करून करून, आणि तो घरी येताना केस विस्कटलेला, टाय नीट न लावलेला अशा अवस्थेत आला होता. आणि नयनाने त्याला बघितलं आणि हसूनच म्हणाली, जितेंद्र, काय झालं रे, गेली ना तुझी नोकरी? ती तर मूर्ख या सगळ्या गोष्टीपासून बेखबरच होती, आणि असं म्हणून तुझी भिकाऱ्यासारखी अवस्था झाली का रे तुझी? आणि असं त्याला टोमणा मारत होती. आणि हे ऐकलं आणि जितेंद्रने तिच्याकडे थकल्यासारखं बघितलं आणि गुपचूप बेडरूममध्ये निघून गेला. आणि नैना फार फार खुश झाली त्याची तशी अवस्था बघून, आणि तिच्या डॅडीला थँक्यू म्हणण्यासाठी तिनं फोन केला. पण आता फोन फक्त वाजत होता, मिस्टर दळवी फोन घेत नव्हते. आणि बिंडोक नैना फार खुश होऊन जितेंद्रला टोमणे मारायला गेली आणि म्हणाली, जितेंद्र, आता माझ्या डॅडीच्या पायावर नाक घासायचं आणि पुन्हा नोकरी मागायची. शेवटी त्यांनी तुला रस्त्यावर आणलंच. आणि हे ऐकून जितेंद्र उपरोधिकपणे खूप खूप हसायला लागला. आणि नयनाला वाटलं नोकरी गेली म्हणून त्याला वेडाचा झटका आला की काय. आणि आता कोण कोणाच्या पायावर नाक घासणार हे उद्या कळेलच. थँक्यू सो मच.